रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा हा आपला भाग जो आहे तो व्यावहारिक ज्ञानाचा भाग आहे. व्यवहारामध्ये जे झगडे होतात, त्रास होतो, दुःख होतं, नवे नवे, तर ते झगडे आत्महत्येपर्यंत जातात आणि कितीतरी माणसं त्याच्यामध्ये मेलेले आहेत. आणि तो झगडा आहे सासू सुनेचा. हा झगडा अनादी कालापासून आहे आणि आत्तापर्यंतसुद्धा तो झगडा चालू आहे. कमी झाला आहे. मुली आता शिकलेल्या आहेत. लग्न जमवताना त्यांचा संवाद होतो, म्हणजे मुलगा आणि मुलगी एकमेकाचा संवाद घडवून आणतात. त्याच्याशिवाय आता लग्नच जमत नाही आहेत. तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये मुलगी विचारते त्या मुलाला, घरात किती माणसं आहेत, आई आहे का, वडील आहेत का, नणंद आहे का, वगैरे सगळा तपशील. आणि मग आपण जर असतील ते तर सगळे एकत्र राहणार आहोत का, असा सगळा तपशील विचारला जातो आणि मगच लग्न ठरतं. हा असा प्रकार का पूर्वी होता का? पूर्वी होता, पण इतका नव्हता. पूर्वी जास्त घरात लोक असतील तरी लग्न चांगल्या पद्धतीने जमायचं. हा, घर भरलेलं आहे, घरात माणसं आहेत, चांगली आहेत, चांगली माणसं आहेत, सज्जन आहेत, क्रिमिनल नाहीत, एवढं पाहत असायचे. पण आत्ता मुली इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय लग्न करत नाहीत, असा प्रकार. आणि तो चांगला का वाईट? तो प्रकार चांगला आहे. कारण आत्तापर्यंत परवा एक घटना चॅनलला ऐकली. एका सुनेने सासूची हत्या केली प्रॉपर्टी पायी. आणि मोठी घटना. आणि सांगायचा मुद्दा काय की ती सासू तिला नीट वागवत नसणार, तिला पाहिजे ते देत नसणार. आता लिपस्टिक लावायची ठरली तरी 500 रुपये लागतात. आणि मग हिला नुसती स्नो पावडर मागितली तरी देत नसतील. आणि ती सासू सारखी म्हणणार, आम्ही नव्हतं बाया अशा, आणि तुम्ही कशाला फासताय तोंडावर, आणि अमुक. म्हणजे अशी ते आम्ही नव्हतो बाया अशा, हे पालुपत्तीचं असतं सासवांचं. आणि मग सुना वैतागतात, त्रास होतो त्यांना. आणि हा त्रास इतका वाढत जातो की काही सुना आत्महत्या करतात. असा प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्या मुलीला सासरी, म्हणजे तिच्या घरी, लग्न झाल्यानंतरच्या घरी मुलीप्रमाणे वागवावं, अशी प्रत्येक स्त्रीची प्रामाणिक इच्छा असते, असायला पाहिजे. कारण तिने पोटचा गोळा आहे, तिने वाढवलेलं असतं, शिक्षण दिलेलं असतं, सगळं शिकवलेलं असतं. अगं तुला सासरी जायचं आहे, तुला असं आलं पाहिजे, तसं आलं पाहिजे, तुला बोलता आलं पाहिजे, तुला स्वयंपाक आला पाहिजे, हे सगळं आई म्हणून तिला शिकून मोठं केलेलं असतं, सगळं घडवलेलं असतं. आणि हुंड्यासकट लोकांच्या हवाले करून द्यायचं. किती वाईट प्रघात आहे. तरी पण लोकांना करावंच लागतं ते. असं असतानासुद्धा तिथे गेल्यावर लोक ते सुखाने तिला नांदवतील असं नाही. त्यात एक प्राणी असा, एक शब्द ध्यानात ठेवा, काही सासवा अशा आहेत, आजही आहेत. काही शब्द अधोरेखित करा, सगळ्या नाही. बऱ्याच वेळा काय होतं, लोक प्रतिक्रिया व्यक्त करताना नीट व्याकरण न कळाल्यामुळं, भाषा न कळाल्यामुळे अतिव्याप्ती आम्ही कधीच करत नाही. काही आजही आहेत. जसं उदाहरण सांगितलं की परवाची घटना, की सुनेने सासूला मारलं. कारण काय? ते जर सरळ असती तर कशाला तिने तसं केलं असतं, पण तिला छळणार. मग असंही मारायचं, मी मारण्यापेक्षा हिलाच मारलं तर काय होईल, असे डोक्यात येणार. सांगायचा मुद्दा असा की त्या सुनेला सारखं त्रास देणं. तर असं काय होतं, आधी करी सुनसून आणि मग करी फुनफुन. जेव्हा मंडपामध्ये लग्न असतं ना, त्या मंडपात सुनमुख नावाचा एक विधी आहे. सुनमुख पाहायचं. आणि मग तिला ते खाद्य, ते सगळं तिला वस्तू घेऊन जायच्या. आणि सुनमुख पाहण्यासाठी मग त्या सासूला इतका सुनमुख पाहण्याचा आनंद होत असतो. आणि तीच सून 8-10 दिवसाने तिला त्रास सुरू करते. ते सासू, काळतोंडी आहे, अमुक तोंडी आहे, मुस्कड कसलं बघितलं असं. आता तेच तोंड आहे ना, हे जे मंडपात होतं तेच आत्ता पण आहे. पण लगेच तिच्यावर प्रतिक्रिया चुकीच्या व्यक्त करायला लागते.
आणि सारखं झोपडपट्टीतली आहे, संस्कार नीट नाही आहे, हां, आणि आम्ही नव्हतो बाया अशा. तिने काही थोडं चांगलं केलं की आम्ही नव्हतो बाया अशा, तर तिला सारखं टोचायचं लागतं ते. आणि पती जो असतो तिला आईचंही प्रेम हवं असतं आणि बायको पण हवी असते. तो मध्येच धर्मसंकटात सापडलेला असतो. काय करावं, आईला जपावं का हिला जपावं. आणि तो दोन्हीकडचा, म्हणजे ह्याला सासरवास दोन्हीकडचा सुरू होतो. आणि हिला सासूचा जास्त सासरवास असतो. ननंदेचा पण असतो, दिराचा पण असतो, सासऱ्याचा कमी असतो. काही सासरे असे पण आहेत, पण सासरे जरा समंजस असतात, त्यातली त्यात. तेव्हा अशी एक सून की तिला सारखं ती सासू टोचायची. आम्ही नव्हतो बाया अशा. पण हे लक्षात घ्या की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपल्या मुलीला तिच्या घरी सासरी मुलीप्रमाणे वागवावं. बरोबर आहे, वागवलं पाहिजे, प्रामाणिक इच्छा आहे. पण दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी नांदायला आलेली आहे, तिला आपण कसं वागवतो, हा मुद्दा बहुतेक स्त्रिया विसरलेल्या असतात. बहुतेक शब्द नीट लक्षात ठेवा. सगळ्यावर अतिव्याप्ती होणार नाही याची दक्षता आम्ही घेत असतो. ओढून ताडून काही लोक दुसरा विषय दुसरीकडे नेतात. अशा कुठं सोनं करतात काय आणि अशा कुठं सासा असतात काय, असं नेऊ नका. आहेत काही. झालं, दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी नांदायला आलेली आहे, तिच्या आईची पण तशीच इच्छा असेल ना की आपल्या मुलीला सासरी मुलीप्रमाणे वागवावं म्हणून. पण हे माणसं पाहतच नाहीत, त्या स्त्रिया पाहतच नाही. अरे जरा आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. बघा, आपल्या मुलीच्या डोक्यावर आपला जावई जर छत्री घेऊन चाललेला आहे, बाजीची पिशवी हातामध्ये आहे, दुसऱ्या हातामध्ये छत्री आहे, आणि आपली मुलगी पर्स बगलेमध्ये आणि मेकअप बिकअप करून चाललेली आहे मस्त, आणि जावयाने छत्री धरलेली आहे, असं जर चित्र एखाद्या बाईने पाहिलं तर ती लगेच म्हणते, बघा माझी ठमी ना, जावई आमचा इतका चांगला आहे ना, आमच्या मुलीने सगळे लोक ताब्यात घेतले, जावई छत्री धरून चालतोय पोरीवर, इतकी माझी गुणवान पोरगी आहे. म्हणजे तिला त्या चित्राच्या, म्हणजे त्या दृश्याच्या गुदगुल्या होतात. जावई आपल्या मुलीवर छत्री धरून चालतो, केवढा जावई प्रेमळ वगैरे, असं तिला वाटतं. ना वाटणं काही गैर नाही आहे, चांगलं आहे. पण हेच चित्र जर तिच्या घरी, म्हणजे तिचा मुलगा तिच्या सुनेवर जर छत्री घेऊन चालला, पिशवी हातामध्ये आहे, आणि तसं जर चित्र पाहिलं तर हिचं लगेच डोकं फिरतं. ए बाईला, मूर्ख आहेस का काय, आणि छत्री घेऊन तिच्या डोक्यावर चाललास, आम्ही नव्हतो अशा. आणि मग त्याला जे बैल काय, गाढव काय, मुडद्या काय, नाना प्रकारच्या अवहेलना करणारे शब्द वापरते. आणि त्या बाईला पण, हे टवळे, बैल केलंस त्याला, तू नोकर बनवलंस, आम्ही नव्हतो बाया अशा, आम्ही नव्हतो बाया अशा, हा तिचा डायलॉग कायमचा असायचा. इतकी छळायची ती खट्याळ सासू त्या सुनेला. आणि मग ते वैतागून गेली. त्याला डिप्रेशन जे आपण म्हणतो ना, तर तिचं ती तणावाखाली आले, ताणतणाव तिला निर्माण झाला. त्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटायला लागलं. कित्येक सुना मेल्या सासूच्या जाचासाठी. हजारो नव्हे, काही लाखाच्या घरात उदाहरणं असतील भारतामध्ये की अशा जाचामुळे, सासरे जाचामुळे, सुनेच्या जाचा, नणंदेच्या जाचामुळे काही स्त्रिया मेल्या, प्राण दिले त्यांनी. कारण त्या सासूचा डायलॉग, आम्ही नव्हतो बाई अशा. ती कृश व्हायला लागली ती सूनबाई, आणि एका टोकावर जायला लागली. तिने नवऱ्याला बोलून पण दाखवलं की मला काय आता सहन होत नाही, मी माझं जीवाचं काहीतरी करते. कारण रोज सासूचं ऐकण्यापेक्षा ते मेलेलं बरं. तो म्हणला, आता मी तरी काय करू, मला आईला काय बोलता येत नाही, आणि तुला काय सोडवत नाही, आता काय करायचं ते बघा म्हणले, काय करायचं ते, पण मला फार त्रास होतो आहे. हे जेव्हा सासऱ्याने ऐकलं तेव्हा सासरा मोठा समंजस होता. त्याने त्या सुनेला सांगितलं, हे बघ,
घाबरू नकोस तू, हां मी तुझ्या पाठीशी आहे. तिने जर असा तो डायलॉग वापरला ना, आम्ही नव्हतो बाया अशा, तर तू तिला एवढंच म्हण, आम्हीच बऱ्या, एवढा शब्द वापर. बघ काय फरक पडतोय तो. झालं एक दिवशी असं होता होता सासूने त्या सुनेला हा शब्द वापरला, काय चाललं आहे तुझं, मेकअप काय करते न तारा, आम्ही नव्हतो बाया अशा. ती म्हणली आम्हीच बऱ्या. आम्हीच बऱ्या म्हणलो, ती एकदम गप्पच झाली. तिला गुणच आला, एकदम तोंड बंद झालं. आणि तेव्हापासून सासू काय तिला तो शब्द बोलत नसायची आणि तेवढा त्रास तिचा चुकला. मग सुनेने सासऱ्याला विचारलं, म्हणले का हो, काय कसं काय गुण आला सासूबाईंना, काय झालं होतं घटना. तो म्हणला अरे ही इतकी खट्याळ आहे ना, इतकी क्रूर आणि निर्दयी आहे ना, हिला भान नसतं कशाचं. लोकांना छळण्यामध्ये तिला आसुरी आनंद मिळत असतो. एकदा तर मला भांडता भांडता म्हणले विहिरीत ढकलून दिलं होतं हिने. आणि त्यामुळे तिच्या ते ध्यानात आलं असन की आपलं ते सगळं त्यामुळं आम्ही नव्हतो बाया अशा म्हणल्याबरोबर तिला करंट लागला. आणि त्या करंटमुळे तिचं ते जो फ्यूज होता डायलॉग मारायचा तोच उडून गेला आणि मग ती शांत झाली. सांगायचा मुद्दा असा आहे की सासू आणि सून यांचा हा जो झगडा आहे ना, आता बहुतेक प्रमाणात कमी झालेला आहे, तरी पण आहे. कालच्या घटनेमुळं मला हा व्हिडिओ करावा लागतो आहे. परवाशी वाईट घटना घडली सासू सुनेबद्दल, अजूनही द्वेष आहे, अजूनही मत्सर आहे आणि त्यामुळे हा प्रकार घडतो. तेव्हा मी जे 75 पुस्तकं लिहिलेली आहेत ना, त्याच्यामध्ये निवडक म्हणींचा संग्रह असं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये उत्तम म्हणी आहेत, त्याच्यामध्ये फुगड्यांचे गाणे आहेत, आणेउखाणे आहेत, असे बऱ्याचसे मटेरियल, महिलांना जे मटेरियल जात्यावरचे गाणे आहेत. तर त्याच्यामध्ये एक फुगडीचं गाणं असं एक छापलेलं आहे. ते असं आहे की मुली फुगडी खेळत होत्या आणि फुगडी खेळता खेळता काय म्हणत होत्या त्या, कारण सासवाबद्दल त्यांचा गैरसमज अजूनही आहे. ते गाणं म्हणताना फुगडीचं गाणं, तुझी सासू कशी माझी सासू कशी, झाडावर बसलीन घुबड जशी, फू 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 करून ती फुगडी खेळत असतात. तेव्हा सासवाबद्दल अजूनही मुलींच्या डोक्यामध्ये गैरसमज आहे. तेव्हा समंजसपणा घेतला पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे आणि आपलं कुटुंब सामंजस्याने चाललं पाहिजे. म्हणजे सून आणि सासू याच्यामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहिलं पाहिजे, आई आणि मुलीप्रमाणे वातावरण राहिलं पाहिजे. तसं जर झालं तरच सगळ्यांचा संसार चांगला होईल, नाही तर होणार नाही. याच्यावर एक भारूड पण संतांनी लिहिलेलं आहे, तुकाराम महाराजांचं भारूड आहे. त्याच्यावर आपला एक व्हिडिओ झालेला आहे. आवा चालली पंढरपुरा, आवा चालली पंढरपुरा, येशीपासून आली घरा. येशीपासूनच परत आली. सून काहीतरी लोकांना दूध देईन, गौऱ्या कलोडाचे काढीन असं तिला संशय आला आणि मधूनच परत आली. आणि त्या सुनेला सगळं तिने ज्ञान शिकवलेलं आहे, असं करू नकोस, तसं करू नकोस, मी पंढरपूरला गेलो तू असं करशील तसं. विश्वासच नाही तिच्यावर. तेव्हा ते आवा चालली पंढरपुरा हे भारूड आहे, तो व्हिडिओ जरूर ऐका, म्हणजे आपल्या लक्षात येईल की संतांनी पण याच्यावर टिप्पणी केलेली आहे. आणि म्हणून साहित्यामध्ये हे सगळे चित्रण आलेलं आहे, ते मांडण्याचा प्रयत्न मी तुमच्यापुढे केलेला आहे. असा जर कौटुंबिक कलह होत असेल, सासूसुनाबद्दल जर असा कलह होत असेल, तर त्यांनी जरा सामंजस्याचं वातावरण ठेवलं पाहिजे. घरातल्या कर्त्या माणसाने सुद्धा, जसा आजचा सासरा मी सांगितला, त्याने बरोबर त्या सासूचं तोंड, म्हणजे हिच्या सासूचं तोंड बंद केलं, याच्या पत्नीचं तोंड बंद केलं आणि बरोबर ते औषध पाजलं आणि तो विषय थांबवला. कर्त्या माणसाचं हे काम आहे, एकमेकाला समजून सांगणं, समन्वय करणं आणि एकमेकांचं समजून घेणं आणि आपला संसाराचा गाडा पुढं 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 नेणं, तरच आपलं जीवन सुखी आणि आनंदमय होईल. नाही तर एखाद्या सुनेने आत्महत्या केली तर सगळं कुटुंब तुरुंगात जातं, अनेक समस्या निर्माण होतात. या न व्हाव्यात आणि आनंदाचं वातावरण व्हावं म्हणून शब्दसुद्धा चांगले वापरा, गोड वापरा आणि असे कठोर शब्द सुनेला सारखं टोचू नका.
आम्ही नव्हतो बाया अशा, झोपडपट्टीतली आहे, तुझ्या आईने काय शिकवलं का नाही, असं सारखं सारखं बोललं ना तर तिलासुद्धा त्रास होतो. तसं न करता आपण आपला गाडा चांगला जाईल आणि म्हणून सामंजस्य ठेवा, असा आजच्या या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या आणि व्यावहारिक या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या अंमलात आणा. आपलं जीवन आनंदमय मंगलमय नक्की होईल असा माझा विश्वास आहे. रामकृष्ण हरी.